नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आज 21 डिसेंबर 2025 रेग्युलर प्रमाणे आपल्याला माहिती देण्यासाठी काय आपण काम करतोय। आज आपण प्लॉट नंबर 1 मध्ये उभा आहे। भेंडी तोडायचा आपण आज सुरुवात केलेली आहे। जसं साधारणतः दुसरा तिसरा तोडा आपण चालू केलेला आहे। आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच दाखवायचं आहे, ऑर्गेनिकमध्ये भेंडी येते का? लोक नाहीच म्हणतात। कॅमेरामनला मी सांगेल का माझ्या माता बहिणी भेंडी हार्वेस्टिंग करतायत त्यांना दाखवा, झाडं दाखवा। बरेचसे चुकीचे कमेंट्स येतात किंवा बोलणारे बोलतात का भेंडी वाढणार नाही, माल लागणार नाही। आता हे तुमच्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष भेंडी हार्वेस्टिंगचं काम सुरू झालंय। पीक जसं जसं आपण भेंडी तोडू तसं तसं भेंडीचं रोपही वाढायला लागतं। भेंडीची क्वालिटी पाहिल्यानंतर तर माणसाची तब्येतच खुश होऊन जाते। आता जवळजवळ आपलं हा क्षेत्र जर म्हटलं तर एक 7-8 एकराचं म्हणजे जी टरबूज आपलं भेंडी जी रेडी झालेली आहे त्याचं हार्वेस्टिंग आहे। मागच्या 3-4 दिवसा पहिले साधारणतः 1 क्विंटल माल गेला। भाव पण मी तुम्हाला सांगितला आहे, जवळजवळ 60 रुपये 45 रुपये याप्रमाणे जातो। आणि आजचा साधारणतः अंदाज आहे का 1-2 क्विंटलपर्यंत माल निघेल, कारण की आता स्टेप बाय स्टेप झाडाची ग्रोथ व्हायला लागलेली आहे, त्यामुळे मालही वाढत चालेल। हाच मोटिव्ह आपल्याला ठेवायचा आहे। खरबूज दाखवायला लावतो मी। खरबूज पहा छान, कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे मी का खरबूज आपला आता 2 पानांवर 3 पानांवर यायला लागलेला आहे। माल भेंडीचा पण पाहिल्यानंतर एकदम म्हणजे तब्येत जे म्हणतो ना आपण खुश। आणि एकच, जर खरं प्रामाणिक मनाने आणि श्रद्धेने जर शेती केली तर नक्कीच 2 पैसे मिळतील। खर्च कमी, माझं एकच पहिल्या व्हिडिओमध्ये बोलणं असतं का खर्च कमी करा, जास्त जमिनीला छेडछाड करू नका, तुम्हाला नक्कीच शेती माऊली तुम्हाला पैसे देऊन जाईल। आणि नियोजनबद्ध काम करा। आता मी कॅमेराला सांगेल थोडं झूम करून दाखवा। आता ताई लोक भेंडी तोडताच आहेत आणि रोगराई झाडावर काहीच नाही, स्प्रे केला, पाणी दिलं। कॅमेरामनला मी इकडे सांगेल लाल तर का ही दाखवा भेंडी, म्हणजे माणसाला पाहिल्यानंतर इतकं फ्रेश प्रसन्न वाटतंय। आणि मी तर इतका खुश आहे का प्रत्येक शेतकऱ्याला सांगेल मी का माझ्या शेतात या, तुम्ही पण काही गार्डन्स करा। ऑर्गेनिकमध्ये पेस्टिसाइड नाही, फर्टिलायझर नाही, पाण्यांमधूनच आपण स्प्रे करतो, पाणी बायोरिच अल्ट्रासी टाकून, आणि स्प्रे पण त्याचाच करतो। आज एवढी सुंदर भेंडी, जमीन ओढली आहे, हा बेड आहे, सुपीक जमीन जरी आपण माती इकडे टाकल्यानंतरही मोसंबीच्या झाडात ग्रोथ आहेच, खरबुजांचंही आहे, पण भेंडी लोक म्हणायची येणार नाही जाणार नाही। स्वतः तुमच्या समोर हार्वेस्टिंग चालू आहे। साधारणतः आपल्याला एकच गणित राहील का आपण ही साधारणतः मे पर्यंत नेण्याचा प्रयत्न करू। जितकी जास्तीत जास्त ती चालेल, कमी खर्चामध्ये जेवढी ती चालत राहील तेवढीच आपल्याला भेंडी पुढे घेऊन जायची आहे, म्हणजे कमी खर्चामध्ये आपलं उत्पादन येत राहील। आता या साईडला मी दाखवायचा प्रयत्नच करतो, सगळ्या माझ्या माता बहिणी हार्वेस्टिंग करताच आहेत। मोसंबी पण दाखवायचा प्रयत्न करतो का मोसंबी पण पहा, कुठे कुठे माझी झाडं जास्त पाण्यामुळे बेडवर मुळं सडून गेले। नवीन झाडंही आपण आता मागवलेले आहेत, कारण की बाकीची आपण लागवड केलेली आहे, मोसंबी लागवड जी मर्जर झाली होती तरी अजून मागवली आहे मी, काही राहिलेलं क्षेत्र पूर्ण करून घ्यायचं आहे आपल्याला। माल खरंच सुंदर, रोगराई नाही। ताई खिडकी दिसते का? काहीच खिडकी नाही, म्हणजे आमच्या ताई पण खुश आहेत। दाखवा ताईंनाही दाखवा, ताई तर खूप पहिले दिवसापासूनच येत आहेत शेतामध्ये, म्हणजे तेही म्हणतायत का स्प्रे फर्टिलायझर किंवा पेस्टिसाइड तर नाहीच, रोगराई नाही त्याच्यावर। याचप्रमाणे आपल्याला या व्हिडिओमधून एवढंच तुम्हाला दाखवायचं सांगण्याचा प्रयत्न केला। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी जरूर दाबा, म्हणजे जेणेकरून रोजचे आपले छोटे छोटे काय व्हिडिओ आहे ना माहितीच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो। एवढंच बोलतो, आज आपण इथंच थांबू। नमस्कार।